नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्र 8378 या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ईएम सोल्यूशन शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने तयार केले त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। यामध्ये आपण पाहतो या टाकीमध्ये या शेतकऱ्यांना ईएम सोल्यूशन बनवलेलं आहे। हे ईएम सोल्यूशन बनवलेलं आहे। हे ईएम सोल्यूशन हे काय आहे भाऊ? हे ईएम सोल्यूशन आहे सर। हे ईएम सोल्यूशन आणि याला काय म्हणतात? OWDC फळाचा बॅक्टेरिया। यानं काय होते? यानं जमिनीला सुपीकता होते, डिकम्पोस्ट करते, जमिनीचा पीएच वाढवते, म्हणजे मेंटेनन्स करते जमिनीचा पीएच। म्हणजे आपल्याला थोडक्यात बुरशी कोणतीच बुरशी यानं येऊ देत नाही। दोन्ही बॅक्टेरिया म्हणजे 500 लिटर आहे, याच्यामध्ये 5 किलो गुळ आहे। विदिन 24 घंट्यात ऑटोमॅटिक हे तयार होते। आपण काय काय टाकलं हे तयार करण्यासाठी? याच्यामध्ये टाकलं होतं फक्त 5 किलो गुळ आणि 500 लिटर पाणी। 5 किलो गुळ आणि 5 लिटर पाणी टाकलं। 2 थेंब डिकम्पोजरचे। डिकम्पोजर कसं केलं? डिकम्पोजर हे आहे का या टाकीमधलं? नाही, हे ईएम सोल्यूशन आहे सर। हे डिकम्पोजर आता हेच आहे, याच्यातला एक थेंब दुसऱ्या, म्हणजे आता याची आपण 5 म्हणतो, याची 5 घेऊन आपण दुसरीकडे टाकू शकतो। नो प्रॉब्लेम। याच्यामध्ये फक्त टाकायला आपला किती छोटस 5 ml 10 ml 5 ml बदल 5 ml दुसरी आपण 1000 लिटर करू शकतो तयार। लाल पाणी विदिन 24 घंट्यात पांढरं होईल असं पांढरं पाणी तयार झालं म्हणजे हे वापरण्यास योग्य झालं। आणि हे कशा पद्धतीने फवारायचं की काय ड्रिप मधून टाकायचं? हे 13 दिवसाच्या आतनी फवारायचं याला। नंतर हे आंबट होते आणि जितकं तुम्ही 1.5 महिन्याचं 1 महिन्याचं आंबट करसाल तितकं पिकाला आणि जमिनीला उपयुक्त आहे। जवळपास 1.5 महिना झाला हे तयार झालं। टाकी या लेवलला भरली होती तर हे पाणी आटत इथपर्यंत आलं। आता डबल पाणी भरणार आणि हे स्प्रिंकलर द्वारे किंवा माझ्याजवळ रेन पाईप बी आहे त्याच्याद्वारे देऊ शकतो। हे ड्रिप सिस्टीम व्हेंचुरीचं काम नाही, विदाउट व्हेंचुरीचं मी हे देत असतो। हे टाकी आहे 350 लिटरची, इथं हे लॅटरल वाल बसवलेला आहे आणि याच्यामधून सरळ फुटबॉलला चाललेला आहे। प्लास्टिकचा फुटबॉल ऑटोमॅटिक आहे पाण्यातल्या मोटरला, ते तिथं पाण्यातली मोटर आहे, तिथं ऑटोमॅटिक ते वॉल आहे, बॉलला बसूनच दिलेला आहे। दुसरा बॉल ते त्यालाच आहे तो। हे लईतली 350 लिटर पाणी 4-5 मिनिटं 4 ते 5 मिनिटात ते जमिनीमध्ये आपल्या मोटरच्या वाटे 20 mm लावू शकता। 20 mm लई फास्ट जाते, गरज नाही 16 mm चा हाच पाईप बजा। तुम्हाला याला 5 मिनिटं करता येते, असं 5 मिनिटं करता येते, कमी जास्त करता येते, काहीच प्रॉब्लेम नाही। इथं मी हे टाकतो आणि या टाकीत टाकायचं आणि ड्रिप द्वारे आपण जमिनीला सोडायचं। हे जर टाकलं तर आपल्याला रासायनिक खताची आणि रासायनिक फवारणीची गरज नाही पडणार। जमिनीला सर रासायनिक खताचा खालून बी नाही आणि पेस्टिसाइड वरून बी नाही, म्हणजे फवारणी सुद्धा रासायनिक नाही आणि खत सुद्धा रासायनिक खताचा आपण या जमिनीला आपण वापर करत नाही। धुऱ्यावर काढल्या आणि पण धुऱ्यावर जाते, त्याच्यात आणि कचरा सुद्धा जाळत नसतो। ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। हे अशा पद्धतीने शेतकऱ्याने ईएम सोल्यूशन कसं तयार केलं हे आपण पाहिलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, आपण ईएम सोल्यूशनला 7 दिवस लागतात। ईएम सोल्यूशनला या 7 दिवस लागतात। आणि ईएम सोल्यूशन वापरायचं कसं म्हणले सर? 1 लिटर ईएम सोल्यूशन घ्यायचं, 2 किलो गुळ आणि 17 लिटर पाणी, एकूण 20 लिटरचं मिश्रण होते। आणि हे झाकण नाही का 7 दिवस आपल्याला 24 घंट्याला एकदा असं उघडत राहायचं। 7व्या दिवशी हे तयार होते सर। हे तयार झाल्यानंतर याचा आपण वापर कसा करायचा? याचा वापर 300 ml प्रति पंपाला फवारू शकतो आपण। एका पंपाला 300 ml आपण वापरू शकतो। हे फवारल्यानं काय होते मग? आपलं अमिनो ऍसिड भेटते सर, आणि बॅक्टेरिया पण याच्यात आहे आणि बुरशी पण कव्हर करते। डिकम्पोजर मध्ये मिक्स करू शकता तुम्ही, याच्यामध्ये पण मिक्स करून आपण जमीन 20 लिटर डिकम्पोजर आणि ईएम सोल्यूशन दोन्ही बॅक्टेरिया काही व्यवस्थित आहे। म्हणजे ट्रायकोडर्मा जनरली दुसऱ्या बुरशीला खाते, हे खात नाही, हे मित्रच खातं, दोन्ही काही प्रॉब्लेम नाही। हो का? म्हणजे हे वापरल्याने आपली जमीन सुपीक होते आणि आपल्याला रासायनिक खताची आवश्यकता नाही, त्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक सुद्धा खायला मिळते आणि खर्च पण कमी खर्चात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपण शेती करू शकतो। धन्यवाद गिरीश सर, आपण माहिती दिली त्याबद्दल।